आज आमचं पिल्लू सकाळपासूनच खुश होतं. पण त्याआधी संध्याकाळच्या टायमाला मावशी आलेल्या आणि त्या आल्या का दरवेळेस हळदी कुंकू लावायलाच लागतं. म्हणजे त्यांना आवडतं संध्याकाळच्या टायमाला आपल्या घरात कोणी आलं तर हळदी कुंकू लावूनच पाठवायचं. का ते खुश होतं तर आज त्याचे पप्पा बोलले मी तुला शिवनेरीला घेऊन जाणार आहे. तर त्याला मी एकावर एक असे 4 शर्ट घातलेले, खाली पण 2 पॅन्ट आणि बाय तर बघा ना कसा करतोय बाय. एवढा खुश की बास रे बास, सकाळपासूनच खुश. त्या निमित्ताने तो जेवणा पण काहीच होईना, पण त्याला सांगितलं होतं की जेवल्याशिवाय तुला मी नेणारच नाही. चिनूचा आहे ना सुंदर असा मराठीमुळं मी लूक केलेला, खूप सुंदर दिसत होती, खूप गोड. त्याचे फोटो व्हिडिओ पण खूप सुंदर आले ते. दुसऱ्या दिवशी जेवणासाठी मी चपाती, पालकाची भाजी आणि मटकी केलेली. तर जिनू रडत होती म्हणून मग मी तिला माझ्यापाशीच बसवलेलं आणि बाबा आल्याच्यानंतर खूपच खुश मग तर. आणि आम्ही दोघींनी पण मस्तपैकी आवरलं. मी मस्त साडी अशी घातली. जिनूला मी ना आवीनी ना हे टी शर्ट आणले होते आद्विकला आणि जिनूसाठी शिवनेरीवरून, तर तेच तिला मी घातलं. मग मंदिराच्या इकडे गेलो आणि ना तिथे ना जिनूच्या फॅन्स भेटलेल्या, म्हणजे जिनूला पाहून खूपच खुश झाल्या होत्या त्या. आणि जिनू काय त्यांना भावच देईना पण. आणि तिथे ना थोडंसं व्याख्यान होतं. त्यानंतरनं हे बघा असे देखावे केलेले होते. अघोरी देखावा होतं, खूप छान होता. त्यानंतर प्रत्येक लहान मुलींनी भाषणं केली, यांची भाषणं पण खूप छान होती. त्यानंतर आरती झाली आणि आम्ही जेवणासाठी गेलो. तर जेवणामध्ये बुंदी, भात, त्यानंतर सांबार होतं आय थिंक. घरी येता येता लगेच पिल्लूला डोनट खायचे होते तर ते घेतले. त्यानंतर घरी आलो. चला बाय.